मला अपूर्ण आशा आहे की मंडळी आपण सर्वजण बरे आहात आणि परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे. आणि आज परत ही भक्ती आपल्या सर्वांसाठी परमेश्वर परत एक नवीन आशीर्वादाचा अनुभव देणारी आपल्याला करणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. चला तर मग आपण या आत्म्याने आणि खरेपणाने या भक्तीमध्ये आपण सामील होऊया आणि नेहमीप्रमाणे ही भक्ती परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करू आणि त्यासाठी आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण देवा आमच्या जीवनामध्ये अनेक दिवस असतात प्रभू देवा, पण आणखी एक दिवस आणि हा विशेष दिवस आम्हास दिला आणि ज्या दिवशी देवा तुझी भक्ती करण्याची ही संधी आम्हाला तू दिलेली आहे. देवा, ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या त्या ठिकाणी आमचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करत आहोत, अशासाठी देवा की तुझ्या हाताने आज आम्हाला तू तुझा स्पर्श कर. तू तुझ्या आशीर्वादाने आम्हाला तू भर देवा. आमचं उणेपण, अशक्तपण, आमचं शारीरिक दुर्बलता आणि आजार प्रभू देवा तू आज घालून टाक आणि एक नवीन प्रकाश देवा तू आम्हाला दे. एक नवीन विचार देवा आज आम्हाला तू दे. एक नवीन तुझा बोध प्रभू देवा तुझ्या वचनातून आज आम्हाला तू कर, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत देवा आणि तुझ्या हातात आम्ही समर्पित होतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण एक स्तोत्र या भक्तीच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे वाचणार आहोत. आज मी स्तोत्र 84 हे निवडलेलं आहे. जे स्तोत्र 84 आहे त्याचं जे शीर्षक आहे ते असं आहे की देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. आणि म्हणूनच हे दिवस जेव्हा आपण अनेक मोठ्या कालखंडानंतर आज अनेक लोक मंदिरामध्ये देवाची भक्ती करत असतील आणि करत आहेत, नक्कीच आम्हाला विचार करण्यास आज गरजेचं आहे की परमेश्वराचं निवासस्थान कोणतं आहे, कुठे परमेश्वराचा निवास आहे. आणि त्याबद्दलच आपण मागील संदेशामध्ये पण विचार केला आणि आज सुद्धा आपण त्याबद्दल विचार करणार आहोत, कारण वेळ आलेली आहे, समय आलेला आहे आणि नक्कीच आम्हाला विचार हा करायचा आहे की परमेश्वराची वस्ती कुठे आहे, त्याचं निवासस्थान काय आहे आणि त्या निवासस्थानामध्ये त्याच्या भक्तीमध्ये आमचा त्याला काय प्रतिसाद असावा. चला तर आजच्या भक्तीमध्ये हे स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र 84. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे कराव्यास आणि निळवीला आपल्या पिलासाठी कोटे बांधाव्यास स्थान मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्या पासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनचा राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे सारच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. ते अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. देव त्याच्या सत्य वचनावर आशीर्वाद देव. आज आपण आपल्या भक्तीमधील पुढील भागाकडे जाणार आहोत, ते म्हणजे परमेश्वराचं स्तवन. आणि जसे मागील सप्ताहामध्ये, मागील भक्तीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या नाताळाच्या महिन्यामध्ये, ख्रिस्त जन्माचा जो महिना आहे डिसेंबर, आपण दर रविवारी नाताळाचं गीत ऐकणार आहोत. आणि आज परत एक गीत आपण ऐकणार आहोत आणि काही नाताळाची गीत मुलांनी रेकॉर्ड केलेली आहेत. मी आज आवर्जून उल्लेख करतो की
हे गीत रेकॉर्ड करण्यासाठी मोठं मोलाचं सहकार्य आणि स्थान सुद्धा नवापूर भागातील गडद या मंडळीने आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून गडद मंडळीचे पण मी मनापासून आभार मानतो. परत ही सर्व मुलं त्या ठिकाणी आपल्या नवापूर भागातील जमली होती आणि हे सुंदरशी काही गीतं रेकॉर्ड केली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ती ऐकायला मिळणार आहे. चला तर एक नाताळ गीत आहे, हिंदीमध्ये गीत आहे. मेरा मसीहा आया दिल का करार लाया, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया. सुंदर गीत आहे. आपण यावेळेस हे गीत ऐकूया. मेरा मसीहा आया दिल का करार लाया, मेरा मसीहा आया दिल का करार लाया, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया, मसीहा आया दिल का करार लाया, मसीहा आया दिल का करार लाया, दुखियों को सुख मिलेगा, हर दर्द दूर होगा, दुखियों को सुख मिलेगा, हर दर्द दूर होगा, दिया है जितना उतना जरूर होगा, दिया है जितना उतना जरूर होगा, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया, मसीहा आया दिल का करार लाया, मसीहा आया दिल का करार लाया, उसका करम भी होगा, तकदीर भी बनेगी, उसका करम भी होगा, तकदीर भी बनेगी, आलम के मानो मंजिल उन्हें मिलेगी, आलम के मानो मंजिल उन्हें मिलेगी, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया, उजड़े हुए चमन में जैसे बहार लाया, मसीहा आया दिल का करार लाया, मेरा मसीहा आया दिल का करार लाया, दिल का करार लाया, दिल का करार लाया. देवाची स्तुती असो सुंदरशा गीताबद्दल. मला पूर्ण आशा आहे की हे गीत आपल्या सर्वांना आज परमेश्वराने आनंदाचा आणि आशीर्वादाचं केलेलं आहे. आजच्या देवाच्या वचनाकडे आपण यावेळेस लक्ष देणार आहोत. आणि आज जे स्तोत्र आपण वाचलं त्यामध्ये जे पहिलं वचन आहे
जो लिहिणार आहे तो असं म्हणतो की हे सनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. परमेश्वराचं निवासस्थान. आणि जेव्हा आपण मागील उपदेशामध्ये आपण बघितलं स्तोत्र 122 आणि जे वचन त्यामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे जेव्हा ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. परमेश्वराच्या घराचा उल्लेख त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि परमेश्वराचं निवासस्थान. आणि म्हणून आता एक प्रश्न आपण बघत आहोत की परमेश्वराचं निवासस्थान, ज्या ठिकाणी परमेश्वराचा निवास आहे, कोणतं बरं आहे? कारण जर परमेश्वराची भक्ती आणि त्या भक्तीमध्ये जर परमेश्वराचा वास नाही, परमेश्वराची उपस्थिती नाही, परमेश्वरात त्या ठिकाणी जर नसेल तर ती भक्ती, परमेश्वराची भक्ती कशी होऊ शकेल? होय मित्रांनो, आणि हा विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण फक्त ते कर्मकांड होईल, ती फक्त एक चालरीत होईल, ती फक्त आम्हाला एक थोडंसं मानसिक समाधान देणारी एक क्रिया होईल. त्यापेक्षा दुसरं त्याच्यातून काही साध्य होणार नाही. परमेश्वराची भक्ती ती कदापि होऊ शकणार नाही जर परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी त्याचा निवास नाही. आणि म्हणून या स्तोत्रामध्ये जेव्हा म्हटलेलं आहे की तुझी निवासस्थाने किती रम्य आहे, त्यावरून आणि पुढे असं तो म्हणतो की माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. तो म्हणतो की त्या परमेश्वरासाठी तो झुरत आहे, त्याच्या निवासस्थानासाठीची त्याला आस लागलेली आहे. आणि म्हणून हे जेव्हा परमेश्वराची उपासना आपण म्हणत आहोत, या दिवसात परमेश्वराच्या उपासना मोकळ्या झालेल्या आहेत, मंदिरं उघडल्या गेलेली आहेत, चर्चेस भरत आहेत. आणि म्हणून हा विचार आपण करत आहोत, काय आमची भक्ती हे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहे का? परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी आहे काय? आणि म्हणून मागच्या वेळेस जे वचन आपण वाचलं, मत्तई शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि 20वा वचन, वेळेअभावी आता परत मी वाचत नाही, पण जर आपण मागील उपदेश जर ऐकला नाही तर आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहेत. मागील सगळे उपदेश ते आपण बघू शकता. आणि त्यामध्ये आपण वाचलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वचने. जर प्रश्न आम्हाला जर पडला की देवाची उपस्थिती कुठे आहे, कोणतं त्याचं निवास आहे की ज्या ठिकाणी तो आम्हाला सापडेल, तो आम्हाला भेटेल, त्याची उपस्थिती त्या ठिकाणी आहे, आणि त्याचं उत्तर त्या वचनामध्ये आहे. जेव्हा आम्ही वैयक्तिक भक्ती करतो, परमेश्वर सर्वत्र आहे, तो नेहमी आमच्या समीप आहे. जेव्हा आमची सामूहिक भक्ती आहे त्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलंय. जेव्हा आम्ही समूहाने सामुदायिक भक्ती करतो त्या ठिकाणी त्या वचनामध्ये सांगितले की ज्या वेळेस दोघे किंवा तिघे माझ्या नावाने, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तो म्हणतो, एकत्र येतील, त्या ठिकाणी मी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आलेले दोघे किंवा तिघे कोणत्याही वेळेस, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकच गरज आहे परमेश्वराच्या उपस्थितीसाठी की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने एकत्र येणं. आज खरं तर अनेक ठिकाणी भक्ती होत आहे, वेगवेगळ्या डिनॉमिनेशन्सच्या नावाने आपण एकत्र येतो. वेगवेगळ्या चर्चेसला विविध अशी नावं आहेत, चांगली नावं सुद्धा आहेत, आणि त्या नावाने सुद्धा चर्चेस होतात आणि भक्ती होतात. मुळीच काहीच अयोग्य नाही, चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. पण देवाच्या उपस्थितीसाठी मात्र एक नावाची गरज आहे. आणि काय त्या नावाने आपण एकत्र येत आहोत काय? आणि जर त्या नावाने जर आपण एकत्र येत नाही तर आपण एकत्र येत आहोत, कारण भक्ती आमची होते आहे, पण परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आम्हाला ते गांभीर्याने घेण्याचं गरजेचं आहे. नव्हे, ती वेळ आलेली आहे. इतक्या मोठ्या कालखंडानंतर आपण जेव्हा आता नव्याने भक्ती सुरू करत आहोत, मित्रांनो, काय आम्ही आता हे गंभीर घेत आहोत काय? एक नवीन दृष्टिकोन आम्ही देणार नाही काय? एक वचनाचा दृष्टिकोन आम्ही या त्याद्वारे ही नवीन सुरुवात करणार नाही काय? वचन आम्हाला सांगतं की ज्यामध्ये देवाचं नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. दुसरी गोष्ट, परत 122व्या स्तोत्रामधलं जे वचन आहे की जेव्हा ते म्हणाले की चला आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तेव्हा मला आनंद झाला. परमेश्वराचं घर, परमेश्वराचं निवास, त्याचं वसतिस्थान. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आनंद झाला. होय, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. त्याचा अनुभव आज अनेक लोक घेत आहेत आणि अनेक लोकांना तो आनंदाचा अनुभव मिळत आहे.
पण आणखी एक गोष्ट आनंदाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली आहे. त्याने एक आणखी एक शब्द वापरला की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तो म्हणतो की माझा आनंद तुमच्यामध्ये राहील आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. आपण योहान कृष्णवर्तमानात ते वचन वाचतो. जर आम्ही आनंदित आहोत या भक्तीने, पण तो आमचा आनंद परिपूर्ण आहे काय? पावसाहेब, हा परिपूर्ण आनंद म्हणजे काय? जेव्हा ज्या परमेश्वराच्या भक्तीसाठी आम्ही जमलो, ज्याची उपासना आम्ही करत आहोत, ज्याची स्तवन आम्ही करत आहोत, त्या परमेश्वराला जेव्हा आनंद होईल तेव्हा आमचा आनंद परिपूर्ण होईल. तेव्हाच ही भक्ती परिपूर्ण होईल मित्रांनो. आणि म्हणून हा विचार करण्याची गरज आहे की आम्ही भक्ती करत आहोत, परमेश्वराच्या नावाने आपण कदाचित भक्ती करत आहोत, पण परमेश्वराला त्या भक्तीने आनंद होत आहे काय? कोणत्या गोष्टीने परमेश्वराला आनंद होईल? त्याला संतोष होईल, त्याला प्रसन्न होईल. खर तर आज सगळा खटाटोप तर परमेश्वराला आणि देवाला प्रसन्न करण्यासाठीच आहे. कितीतरी खर तर अनेक ठिकाणी मोर्चे झाले, अनेक ठिकाणी लोकांनी मागण्या केल्यात, वेगवेगळ्या गोष्टी लोक त्यासाठी धडपड करत असतात. कशासाठी? देवाला प्रसन्न करण्यासाठी. देव कशाने प्रसन्न होईल? तो संतुष्ट कशाने होईल? परत मागील उपदेशामध्ये एक वचन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातील वचन, आणि योहान कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय आणि 24 वचन आपण त्या ठिकाणी वाचलो. त्या सांगितलं की परमेश्वर आत्मा आहे. कशाद्वारे ही उपासना केली म्हणजे परमेश्वर प्रसन्न होईल? कशाच्या द्वारे आमची उपासना त्या परमेश्वरापर्यंत पोहोचेल? त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट शब्दात सांगितलं, परमेश्वर आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने. देवाला प्रसन्न करण्यासाठी असलेली आवश्यक बाब आज आपण बघत आहोत मित्रांनो. आमचा आनंद परिपूर्ण तेव्हाच होईल जेव्हा परमेश्वराला आनंद होईल, तो प्रसन्न होईल. कशामुळे? पहिली गोष्ट आत्मा आणि खरेपणा. विस्तृत आपण मागच्या उपदेशामध्ये तेव्हा बघितलं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराच्या बद्दल आणि मंदिरातील काही गोष्टींबद्दल अनेक वेळेस उल्लेख केलेले आणि सांगितलेले आहेत. तो मंदिरात त्याचं जाणं आणि येणं होतं. मंदिरातील अनेक गोष्टींबद्दल त्याने फार निषेध केलेला आहे, तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे काही गोष्टींचा. एका वेळेस तो क्रोधाविष्ट झाला. मंदिरातील काही गोष्टी त्याने जेव्हा बघितल्या, आपल्याला ठाऊक आहे तो एक वेगळा खरतर उपदेशाचा विषय होऊ शकतो, पण त्याला तो इतका क्रोध आला. आणि तुम्हाला आपल्याला ठाऊक आहे 4 शुभवर्तमानात ती घटना नमूद केली आहे की त्याने मंदिराचं शुद्धीकरण केलं. त्याला तर नको होत्या, त्याने त्याला क्रोध आणला, त्याला दुःख झालं त्या गोष्टी बघून. पण काही गोष्टीचा आणखी काय उल्लेख आहे की ज्याने त्याला संतुष्ट झाला, त्याने त्याच्याबद्दल सांगितलं की ह्या परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आहे. आणखी एक दाखला देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्पष्ट केले की परमेश्वराला त्याच्या भक्तीमध्ये आवडणारी गोष्ट. आणि लूका शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि 9व्या वचनापासून पुढे काही वचनामध्ये तो दाखला सांगितलेला आहे. आपण वाचूया. आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानत होते, त्यांना त्याने दाखला सांगितला. तो असा काय सांगितलं? एक परुषी व एक जकादार असे 2 जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. 2 जण, एकाच परमेश्वराची उपासना, एकच स्थान मित्रांनो, एकाच उद्देशासाठी, एकाच दिशेने, एकाच स्थानी, आणि ते गेलेले आहेत. पुढे काय झालं त्या दाखल्यामध्ये सांगितले आहे, पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकादासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. एक प्रार्थना. दुसरी प्रार्थना, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मस पाप्यावर दया कर. एकच मंदिर, परमेश्वराचं
आणि त्या ठिकाणी ह्या दोन उपासना त्या ठिकाणी या दाखल्यामध्ये सांगितले प्रभू येशू ख्रिस्ताने मित्रांनो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे 14व्या वचना, मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्या दुसऱ्यापेक्षा म्हणजे त्या धार्मिक मनुष्यापेक्षा जो स्वतःला धार्मिक म्हणतो हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल. हा पापी चकादार नीतिमान होऊन त्या ठिकाणाहून गेला. या दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराचं मंदिर आणि त्याची उपासना मित्रांनो हे पश्चातापाचं ठिकाण आहे. पश्चातापाचं ठिकाण आहे. हे परमेश्वराच्या कडे केलेली प्रार्थना आहे. दोन प्रार्थना आहे. एक प्रार्थना तो म्हटलं की पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. अनेक वेळेस आमचा मोनोलॉग असतो स्वतःशी स्वतःला उंच करण्यासाठी, स्वतःचं चांगुलपण प्रदर्शित करण्यासाठी. मित्रांनो ते मंदिर नाही, ते उपासनेचं ठिकाण नाही. उपासनेचं ठिकाण या ठिकाणी कशाच्या द्वारे परमेश्वर प्रसन्न होईल? जेव्हा आम्ही लीन होतो, नम्र होतो, आमची पापे पदरी घेतो. मित्रांनो चर्च पश्चातापाचं ठिकाण आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे तो नीतिमान झाला. एक पापी मनुष्य, होय मित्रांनो चर्च ते ठिकाण आहे. एक पापी मनुष्य आतमध्ये येतो आणि शुद्ध होऊन घरी जातो. हे आहे चर्च, हे आहे मंदिराचं उद्देश. मित्रांनो परमेश्वर ह्याद्वारे संतुष्ट होतो. मित्रांनो काय कोणत्या दृष्टिकोनातून मंदिराकडे आपण बघत आहोत, कशासाठी आम्ही मंदिरात येत आहोत? तेव्हा परमेश्वराचं असं म्हणणं आहे की मंदिर हे शुद्धीकरणाचं ठिकाण आहे. मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे ते गीत आपण नेहमी गातो, येशूचे रक्त ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. होय ते आहे परमेश्वराचं मंदिर, ते आहे परमेश्वराचं निवासस्थान, ज्या ठिकाणी पापी शुद्ध होतात. तुम्हाला ठाऊक आहे यशायाचं पुस्तक यामध्ये काय लिहिलेलं आहे? यशायाचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि 11व्या वचनापासून पुढची काही वचनं भक्तीच्या निगडीत, भक्तीबद्दल आपल्या जर काही शंका असतील, काही जर स्पष्टीकरण, खरी भक्ती म्हणजे जर काय आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी सांगितलं, आपल्याला वाचायला मिळतं. इथं म्हटलेलं आहे परमेश्वर म्हणतो तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे, मेंढराचे होम पुष्ट वासरांची वपा ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे. बैल कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवतात. हे तुम्हाला सांगितले कोणी? निरर्थपणे आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे, चंद्रदर्शन शाबात व मेळे भरवणे मला खपत नाही. सणांचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही किती विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणास धुवा, 16 वचन, आपणास धुवा, स्वच्छ करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. मित्रांनो हेच तर मंदिराचा, चर्चचा हाच तर उद्देश आहे. तीच तर उपासना आहे. मित्रांनो उपासना म्हणजे तीच ज्या ठिकाणी पापी लोक, ज्या ठिकाणी आमचे अधर्म धुतल्या जातात आणि त्याद्वारे इथे म्हणतो की परमेश्वराला संतोष आहे. मित्रांनो परमेश्वराला संतोष आहे. नाही तर एक फार गंभीर गोष्ट 13व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, निरर्थक अर्पणे आणू नका. काय आमची भक्ती निरर्थक होईल का? आणि आमच्या भक्ती जर निरर्थक होणी अशी जर आमची इच्छा आहे, ती जर अर्थपूर्ण अशी व्हावी जर इच्छा आहे, तर मित्रांनो भक्तीमध्ये स्वतःला लीन आणि जेव्हा आम्ही नम्र करतो, जेव्हा आम्ही आमचे अपराध
धुण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, ती खरी भक्ती. 2-3 गोष्टी आपण बघितलं. परमेश्वराला कशाने संतोष आहे, परमेश्वर कशाने प्रसन्न होईल, जेव्हा भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने, जेव्हा त्या भक्तीमध्ये पश्चाताप आहे, ज्या भक्तीमध्ये शुद्धीकरण आहे, ती खरी भक्ती. तिसरी गोष्ट मी यावेळेस सांगतो आणि तुम्हाला ठाऊक आहे, परत मार्क शुभवर्तमानामध्ये एक घटना परत त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळेस मंदिरात जात असे आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी घडत असायच्या त्याचं त्या ठिकाणी तो बघत होता. वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालायच्या मंदिरामध्ये, यरुशलेमच्या त्या मंदिरामध्ये. पण एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणून ती फार महत्वाची आहे. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टीची त्याने दखल घेतली, फक्त दखल घेतली नाही, इथे असं आपण वाचतो आणि ती म्हणजे विधवेने केलेलं दान. आणि जर असं प्रथम तर कोणी ऐकत असेल तर नक्कीच कोणा, अरे बापरे, विधवेने केलं म्हणजे काहीतरी मोठं काहीतरी, कारण त्याचीच बातमी येते. लहान दान जेव्हा केल्या जातं त्याची कधीच बातमी होत नाही, कधीच ते कोणी कोणाला सांगत नाही, टीव्हीवर त्याची कधी आपण बातमी कधी ऐकली नाही. मोठमोठ्या रकमांची आपण बातम्या ऐकतो, पण या ठिकाणी ती वेगळं आहे आणि म्हणून तेच समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वराची भक्ती त्यामुळेच एक वेगळी आहे मित्रांनो. आणि मला असं वाटतं ती वेळ आलेली आहे जेव्हा आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत, एक नवीन आम्ही सुरुवात करत आहोत का एका नवीन दृष्टिकोनातून आपण आपल्या उपासनेची सुरुवात करू नये. या ठिकाणी आपण वाचतो मार्क शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 41व्या वचनापासून पुढे. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रक्कमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. 1 दमडी. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची दखल घेतली. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची तारीफ केली. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर संतुष्ट झाला. देवा, आम्ही जेव्हा भक्ती करतोय तो संतुष्ट होतोय काय आणि कशाने तो संतुष्ट होईल. पुढे असं आपण वाचतो, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, त्याच्या आजूबाजूला असतील ते शिष्य, त्याने म्हटले, तर या मला जर काही महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, महत्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे. अनेक गोष्टी घडत आहेत, त्या उपासना नाही, त्याने उपासना होत नाही आहे. मंदिर गजबजलेलं आहे, भरलेलं आहे, पण एका ठिकाणी परमेश्वराची खरी उपासना होत आहे, एका ठिकाणी खरी भक्ती होत आहे. चला या, मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याने सांगितलं, ती बघा. त्यांना आश्चर्य वाटलं, 1 दमडी. होय, 1 दमडी. कारण पुढे असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, जे भांडारात द्रव्य टाकत आहे त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले. परत आश्चर्याची गोष्ट, काय हे गणित आहे काय? इतक्या मोठ्या रकमा त्याच्यापेक्षा 1 दमडी कशी काय मोठी होईल? हे कोणतं गणित, हे कोणतं कॅल्क्युलेशन्स आहे? हे कसं काय मोजणं आहे? मित्रांनो, परमेश्वराचं मोजणं वेगळं आहे, त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मनुष्य त्याच्या दृष्टिकोनाची बरोबरी करू शकणार नाही मित्रांनो. त्याचं मोजणं वेगळं आहे, त्याचं बघणं वेगळं आहे. आणि म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आहे. तो असं म्हणतो, कारण ह्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. मित्रांनो, किती दिलं हे या ठिकाणी नक्कीच महत्वाचं नाही. प्रभू येशू ख्रिस्त ते दाखवू इच्छित नाहीये, तो त्या विधवेचं समर्पण त्या ठिकाणी दाखवत आहे. होय, मंदिरामध्ये भक्ती तीच जेव्हा त्या ठिकाणी संपूर्ण समर्पण आहे. संपूर्ण समर्पण. तुम्ही किती देता, काय देता, कोणत्या वस्तू देता हे महत्वाचं नाही. ही जी विधवा आहे, असं म्हटलंय, कोणी एक विधवा, तिला नाव नाही, तिला गाव नाही, कोणत्या ठिकाणची आहे ते माहिती नाही, पण समर्पण 100%. मित्रांनो,
मंदिर आणि उपासना म्हणजे 100% समर्पण. आमची भक्ती तेव्हाच परिपूर्ण होईल, तेव्हाच परमेश्वराला आनंद होईल जेव्हा आम्ही संपूर्ण आमचं समर्पण, होय मित्रांनो, आमच्या वेळेचं समर्पण, आमच्या जे काही परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला त्याचं समर्पण, आणि ते पूर्ण मनाने जेव्हा आम्ही करतो तेव्हाच ती भक्ती होते. त्याच वेळेस परमेश्वर संतुष्ट होतो आणि त्याच वेळेस स्तोत्र 122 ते वचन पूर्ण होईल की परमेश्वराकडे जेव्हा जाऊ असेल ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. तो आनंद तेव्हा परिपूर्ण होईल जेव्हा परमेश्वर आमच्या भक्तीतून प्रसन्न होईल. मित्रांनो, नवीन सुरुवात आहे. परमेश्वराला कोणत्या गोष्टींनी आनंद होतो याकडे आपण बघूया. तो कोणत्या गोष्टींनी उंचवल्या जातो आपण बघूया. आज आपण बघितलं आत्मा आणि खरेपणा, आज आपण बघितलं संपूर्ण समर्पण, आज आपण बघितलं त्याग, आज आपण बघितलं पश्चाताप आणि शुद्धता. होय, आज नक्कीच आम्हाला त्याची गरज आहे मित्रांनो. परमेश्वरा यापुढे आपण जेव्हा भक्तीमध्ये जाऊ त्याला समर्पित होऊया, आणि जेव्हा आम्ही समर्पित होतो तो आम्हाला शुद्ध करतो. परमेश्वराची ते अभिवचन आहे. आणि जेव्हा आम्ही ती प्रार्थना करतो ती परमेश्वराकडे पोहोचते मित्रांनो. जे आपण मनापासून किती देतो ती नाही, पण संपूर्ण मनाने जेव्हा आम्ही देतो ते परमेश्वर त्याची दखल घेतो. नाहीतर कदाचित, होय कदाचित आमची भक्ती निरर्थक होऊ शकते. आपण वचनामध्ये वाचलं. देव करो आमच्या ह्या आता नवीन ज्या भक्ती आहेत, जे आपण उपासना करणार आहोत, जे आम्ही प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराला प्रसन्न करणाऱ्या व्हाव्यात. आणि म्हणून हा जो दृष्टिकोन परमेश्वराने आपल्या समोर ठेवलेला आहे त्या दृष्टीने, त्या मनाने, त्या विचाराने आपण आणि त्या आत्म्याने आणि खरेपणाने आपण भक्तीमध्ये यापुढे सामील होऊया. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देवाची स्तुती असो सुंदरशा वचनांच्या बद्दल. आणि नक्कीच ही प्रभूच नाही परमेश्वर येणाऱ्या दिवसात सर्वांसाठी आशीर्वादाची करो हीच प्रार्थना आहे. आज आपण आपल्या भक्तीतील पुढील भागाकडे जाणार आहोत आणि परत आपल्याकडे आज काही प्रार्थनेच्या गरजा आहेत आणि प्रार्थनेचे विषय आहेत आणि काही उपकार स्तुती पण आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवाची स्तुती असो की मागील दिवसामध्ये परमेश्वराने आपल्याला सर्वांना सांभाळलेला आहे आणि तो सांभाळत आहे. अनेक आपले नर्सिंगचे मुलं परत त्यांच्या ड्युटीज त्यांनी जॉईन केलेल्या आहेत, जे स्टुडंट्स होते ते, आणि त्यांच्या वॉर्डमधल्या ड्युटीज सुरू झालेल्या आहेत आणि परमेश्वर त्यांना सहाय्य करत आहे, सांभाळत आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो. परत आपण प्रार्थना करणार आहोत, देवाची स्तुती करणार आहोत. आपण प्रार्थनेमध्ये होतो आपले चर्चमधील आपला मुलगा अभया याच्यासाठी, अभया शिंदे यांच्यासाठी, आणि त्याने मला फोन करून सांगितलं की परमेश्वर त्याला आरोग्य देत आहे. आणि म्हणून मंडळीचे पण त्याने मंडळीच्या प्रार्थनेसाठी आभार मानलेले आहे, देवाची स्तुती केलेली आहे. आणि नक्कीच परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकतो, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी काही प्रार्थनेचे आपल्या समोर काही विषय आहेत. बंधू विजय गोडसे आहेत, त्यांच्या वडिलांना सुद्धा आरोग्याची गरज आहे, त्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहूया. त्याचप्रमाणे सिस्टर मिताली आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, त्यांच्या आरोग्यासाठी. गोविंद शिंदे म्हणून ब्रदर जगदाळे यांचे मित्र आहेत आणि त्यांना मानसिक स्वास्थ्याची गरज आहे, त्यासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे दीपक म्हणून एक बंधू आहेत आणि त्यांनाही आरोग्याची गरज आहे, जे ॲडमिट आहेत, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. मागील सप्ताहामध्ये ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करू. आणि परत आपल्या सर्व देश बांधवांसाठी, आपल्या देशासाठी, सर्व जे आपल्या आरोग्य सेवेमध्ये आणि अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत आहेत सर्व बंधू भगिनींसाठी आपण परमेश्वराचं आरोग्य नेहमी मागत असतो आणि त्यांना परमेश्वर आरोग्य देतात, त्याबद्दल देवाची स्तुती करूया. चला तर आपण यावेळेस प्रार्थना करू आणि प्रभूचरणी या सर्व गरजा आपण सादर करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण देवा की ज्या वेळेस आम्ही तुझ्या चरणी येतो आणि आमच्या सर्व मागण्या तुला सादर करतो देवा, तू ऐकणारा परमेश्वर आहे, तू आमचा पिता परमेश्वर आहे आणि तुझे लेकरं येणार त्याने देवा तू आम्हाला पुरवणार आहे. आम्ही सर्वप्रथम तुझे आभार मानतो देवा, कारण ज्या प्रार्थनेमध्ये आम्ही होतो देवा त्या तू पुरवत आहेस आणि आम्ही तुझी स्तुती करतो अभयासाठी, कारण त्याला तू आरोग्य दिलेलं आहे देवा. यापुढे सुद्धा प्रभू त्याला संपूर्ण आरोग्य दे, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत.
मी प्रार्थना करतो प्रभू देवा, परत जे मुलं प्रभू आज जे विद्यार्थी होते आणि सुट्टीवर होते, पण आता त्यांनी वॉर्डमधल्या ड्युटीज जॉईन केलेल्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना तू सांभाळत आहे आणि त्याबद्दल तुझी स्तुती करतो आणि ते पण देवा तुझी स्तुती करत आहेत प्रभू. असंच त्यांना तुझ्या संरक्षणामध्ये ठेव. परत प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो आणि अनेक आमच्या ज्या आरोग्यविषयक गरजा आहेत त्या आम्ही मागत आहोत, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातील आरोग्य देवा या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही मागत आहोत. आमची प्रार्थना आहे बंधू विजय गोडसे यांच्या वडिलांच्यासाठी कृपा करून त्यांना आरोग्य दे. आम्ही त्याला या बहिणीसाठी आमची प्रार्थना आहे देवा. त्याचप्रमाणे दीपक या बंधूंसाठी आमची प्रार्थना आहे, त्यांनाही आरोग्याची गरज आहे. आमचे बंधू जगदाळे यांचे मित्र जे शिंदे आहेत आणि त्यांना सुद्धा प्रभू मानसिक स्वास्थ्याची गरज आहे. कृपा करून प्रभू देवा तू त्यांच्या मनावरील दडपण काढून टाक. परत देवा आज आम्ही विशेष प्रार्थना करतो आमचे बंधू त्रिभुवन यांच्यासाठी, त्यांना आरोग्य देत आहे. अजूनही देवा संपूर्ण आरोग्य त्यांच्यासाठी आम्ही मागत आहोत आणि पूर्णपणे तुझं अद्भुत आरोग्य त्यांना तू भर अशी नम्र प्रार्थना आम्ही करतो. त्याचप्रमाणे देवा जे आमच्या ज्ञात अज्ञात असे अनेक जे लोक आहेत देवा की ज्यांना आज कदाचित ॲडमिट आहेत, जे आजारी आहेत आणि ज्यांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे, कृपा करून त्यांना आरोग्य दे. अनेक लोक ताणतणावामध्ये आहेत प्रभू देवा, त्यांना मानसिक स्वास्थ्य दे प्रभू. अनेक अशांती आहे प्रभू देवा, अनेकांच्या मनामध्ये दडपणाखाली ओझ्याखाली आहेत प्रभू देवा. कृपा करून त्यांची ओझी तू दूर कर अशी प्रार्थना मी करतो. आणि आमच्या अनेक तरुण मुलं मुली प्रभू ज्यांना जॉबची गरज आहे, अनेकांनी जॉब गमावलेले आहेत, आर्थिक विवंचना आहेत प्रभू देवा. अनेकांचे व्यवसायामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे, आर्थिक प्रश्न प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो या सर्व लोकांच्यासाठी देवा. अद्भुतरित्या प्रभू देवा प्रत्येकाची गरज तुझ्या दयेने कृपेने तू पुरव अशी प्रार्थनाच आम्ही करत आहोत. मागील दिवसामध्ये मागील सप्ताहामध्ये यांचे वाढदिवस त्यांना तू दिलेले आहेत, अनिव्हर्सरी ज्यांच्या झालेले आहेत प्रभू देवा. हे वर्ष त्यांच्यासाठी एक अद्भुत आरोग्याचं, अद्भुत आशीर्वादाचं आणि आनंदाचं त्यांच्यासाठी जाऊ दे ही नम्र प्रार्थना आम्ही करतो. आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे, देश बांधवांसाठी आमची प्रार्थना आहे. आणि देवा येणारे दिवस जे महत्त्वाचे प्रभू आहे, कदाचित परत दुसरी वेव प्रभू देवा करोनाची येऊ शकेल, पण देवा आमची प्रार्थना तुझ्या चरणी आहे. आमच्या देशाला तू सांभाळलेला आहे देवा बऱ्याच प्रमाणामध्ये, आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू कृपा करून आमचा बचाव कर, या महामारीपासून आमच्या देशाचा बचाव कर अशी प्रार्थना आम्ही करतो देवा. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो देवा. आणि परत येणाऱ्या दिवसांसाठी हीच प्रार्थना करतो की तुझ्या सुरक्षतेमध्ये, तुझ्या आरोग्यामध्ये आणि संरक्षणामध्ये आम्हा सर्वांना तू ठेव. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण यावेळेस म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे आम्हास सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यापुढे सुद्धा आपण असंच एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आणि आपण ह्या भक्तीचं चॅनल नियमित बघत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण हे सबस्क्राईब जर केलं असेल कृपा करून सबस्क्राईब करा. अनेकांना व्हॉट्सअपचे मधून लिंक मिळत नाही, म्हणून जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या चॅनलवर जेव्हा तुम्ही जाल तुम्हाला ह्या भक्तीची लिंक सापडू शकेल, आणि मागील संदेशसुद्धा आणि मागील भक्तीसुद्धा तुम्ही बघू शकाल. आपल्या मित्रांना, आपल्या घरातील परिवारातील सदस्यांना तुम्ही शेअर करा. आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला खूप खूप आशीर्वाद देऊ. परत याच माध्यमातून पुढच्या रविवारी सुद्धा आपण भेटूया, आणि तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. शालोम.